नवीन ब्लॉगला सुरुवात करत आहोत. तर आज आहे आमच्याकडे बड्डे. कोणाचा बड्डे आहे तो तुम्हाला गेस करायचा आहे. तर आज आम्ही आणि एकदम हिडन, जरा थांबा मला बोलू द्या प्लीज, ही ना लोक डिस्टर्ब करतात. तर आम्ही असं रत्नागिरीच्या हिडन प्लेसमध्ये आहोत की जी कोणीच शोधू शकत नाही, अशा ठिकाणी आम्ही आहोत. आणि मी तुम्हाला दाखवते ती प्लेस काय आहे. ही कोणाला सांगू नका प्लीज, आपल्यामधलीच गोष्ट आहे. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. तर ही प्लेस एकदम अशी लाईटवाली अशी प्लेस आहे. ह्याला म्हणतात पार्लर. आम्ही आज पार्लरमध्ये डेकोरेशन करणार आहोत आणि आम्ही बड्डे सेलिब्रेट करणार आहोत. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते आता काय काय काम चालू आहे. माझ्याकडे सेलोटेप आहे. त्या सेलोटेपने मी काय करणार आहे ते मला माहिती नाही, पण माणसं इथे भरपूर उत्साहाने आपली कामं करतात. फुगे फुगवतात. ह्यांच्याकडे आहे पिंक फुगा, ह्यांच्या इकडे येते व्हाईट फुगा आणि विथ पिचकाऱ्या. ही लोक पिचकाऱ्या. ओके, मग असं हे आमचं डेकोरेशन चालू आहे. आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू. तुम्ही तिथपर्यंत गेस करा बड्डे कोणाचा आहे. तर आता आम्ही डेकोरेशनला सुरुवात करत आहोत. डेकोरेशनला सुरुवात झालेली आहे ऑलरेडी आणि तुम्हाला आम्ही आजचा दिवस पूर्ण कसा जातो, आम्ही कसा घालवतो ते तुम्हाला दाखवणार आहोत. आणि तोपर्यंत तुम्ही गेस करा की नक्की कोणाचा बड्डे आहे. म्हणजे तुम्हाला समजेल, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही राहिलात तर तुम्हाला समजेल की नक्की कोणाचा बड्डे आहे. आणि तुम्ही एवढे खुश होणार आहात. तुम्ही का खुश व्हाल? तुम्ही त्यांना कोणाला ओळखत. सॉरी. आता आतमध्ये तुम्ही बघू शकता की डेकोरेशनचं काम चालू आहे. प्लीज माझ्यावरती फोकस करू नका, पाठच्यावरती फोकस करा. आणि त्या म्हणत आहेत हाय गाईज. आणि आता आम्ही कसं डेकोरेशन करतो, काय करतो ते तुम्हाला दाखवणार आहे एकदम. आणि तो फुग्यात हवा भरतोय. प्लीज. वाव, काय ह्याने जे लुक दिलेलं आहे ते आम्हाला आवडलेलं आहे. आणि आज आम्ही 3 नाही तर 3.5 माणसांमध्ये जल्लोष करणार आहोत. आणि ह्या जल्लोषमध्ये तुम्ही बनून राहा. आणि हा जल्लोष बघून तुम्ही जे पागल होणार आहात ते तुम्हाला इतका आनंद. 3.5 माणसांमधलं पूर्ण वर्ल्डमध्ये पहिल्यांदा आम्ही असं करणार आहोत. त्यामुळे तुम्ही बनून राहा. चॅनलवरती लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि थांबा, परत बोला जरा. त्या 3.5 माणसामधलं रहस्य पण तुम्हाला व्हिडिओच्या एंडला समजेल. तर असंच बनून राहा, आमच्या सोबत बनून राहा. एवढी काम करते तरी सुद्धा ह्या माणसाला माझी कदर नाहीये. बघा तिचं काम. मी तुम्हाला दाखवते माझं मी केलेलं काम. हे जे 1 आणि 2 लेअर आणि खालती इकडे कोपऱ्यात असेल 3 लेअर, हे 3 लेअर मी लावलेत. मध्ये 2 लेअर ह्यांचे आहेत पण मी लावले. पण तरी सुद्धा ह्यांना कदर नाही आहे. बघा माझ्याबरोबर काय होतं आणि तुम्ही गेस करा कोणाचा बड्डे आहे. अशा टाईपमध्ये डेकोरेशन चालू आहे. एवढी मोठी लाईन आम्ही लावलेली आहे आणि ब्लॉगर इथे आहे. वास नाही बसणार, पण ही पूर्णच्या पूर्ण लाईन मी एकटीने लावलेली आहे. ह्या फक्त वरची असं काहीतरी टाइमपास करतायत, पण अख्खी क्रेडिट माझं आहे. हे फुगे बनवण्यापासूनचं काम मी केलंय. लोकांना समजलं पाहिजे की किती हद तक खोटी बोलू. आता केक घ्यायला आलेलो आहोत आणि आम्हाला ही डिझाईन आवडलेली आहे केकची. तर आम्ही आता तिकडे बनवायला दिलेलं आहे. तिकडे ते आता बनवत आहेत, लाईव्ह केक बनवणार आहेत आणि मग आम्ही घेऊन जातो. ही आहे एक व्यक्ती. आम्ही केक घेण्यासाठी इथे आलेलो आहोत.
आता आम्ही चेंज वगैरे करून आलेलो आहोत. आमचा पार्टीचा माहोल चालू होणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता सध्या काय आहे चालू ते. 1 मिनिट. तर हे अशा टाईपमध्ये थोडंफार दिसतंय. ओके, हे बलून्स आता लागणार आहे. हा आमचा 3.5 माणसांचा ग्रुप आहे. प्लीज जरा हा नवीन माणूस आमच्यात ऍड झालेला आहे प्लीज. ओके, आणि आता आमच्या इथे जलसा चालू होणार आहे. सो आम्ही रेडी आहोत. आम्ही आता जरा पार्टीची आमच्या जराशी तयारी करतो आणि मग पार्टी स्टार्ट झाल्यावरती तुम्हाला आम्ही घेऊच पार्टीमध्ये. ओके, डेकोरेशन झालेलं आहे. कशाही प्रकारे आम्ही उभं केलेलं आहे. हे थोडंफार असं दिसतंय. बघा जरा एकदा, थांबा मी तुम्हाला दाखवते. अशा टाईपमध्ये जरासं दिसतंय डेकोरेशन केलेलं. आणि आता आम्ही रिव्हील करतोय कोणाचा बड्डे आहे तो. थांबा, मामला गडबड झालेला आहे, चिकटपटा निघालाय. जरा 2 मिनिटं. बोमटी चालू आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला व्लॉग दाखवायचा प्रयत्न करत आहे. थांबा जरा चालू आहेत. फुगे काय उभे राहत नाही आहेत. हे बघा खूप. आणि तुम्ही गेस करा अजून पण की बड्डे कोणाचा आहे. हे बघा आम्ही काय डेकोरेशन केलं आहे. वा, दिस इज डिस्को लाईट. आणि सॉरी व्हॉइससाठी, कारण आम्ही भरपूर दमलेलो आहोत. काय करतोय ते आम्हालाच आमचं कळत नाही. हा केक आहे. अजून पण तुम्ही गेस करू शकता की कोणाचा बड्डे आहे. आणि कोणाचा ज्यांचा बड्डे आहे त्यांनी, थांब जरा अरे देवा, स्कॅम झालेला आहे. आता आपण बड्डे डायरेक्ट सेलिब्रेट. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर वैष्णू, हॅपी बर्थडे टू यू. प्रकारे आमचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे 3.5 माणसांमध्ये. अजून स्टे ट्यून, अजून जलसा बाकी आहे. काय बोलायचं आहे बड्डे गर्ल. ह्या बड्डे गर्लने स्वतःची डेकोरेशन स्वतःच केलेलं आहे. हे सगळ्यांना जमत नाही, हे काहीतरी नवीन आहे. आता बड्डे केक खायला आम्ही सुरुवात करतो. जरा खावा. आणि आमच्या डेकोरेशनची हालत बघा, तुम्ही बघू शकता. ये देखो. आम्ही अथक प्रयत्नाने असे सेलो टेप वगैरे लावून प्रयत्न केलेले होते. पण 1 मिनिट, बड्डे गर्लला काहीतरी तुम्हाला मनोगत व्यक्त करायचं. बड्डे गर्ल प्लीज मनोगत व्यक्त करा. तुम्हाला आजच्या दिवसाबद्दल काय बोलायचं. आज सकाळपासून मी माझ्या बर्थडेची भरपूर तयारी केली. बरोबर आहे. डेकोरेशन केलं, ते आमचं फेल झालं. ओके, पण इमोशन्स आमचे इज इम्पॉर्टंट होते. बरोबर आहे. आणि 3.5 माणसांचं महत्व तुम्हाला समजलं असेल. माणसांना कधी कमी लेखायचं नाही. 3.5 म्हणजे मी तुम्हाला दाखवते. 1, 2, तिसरा माणूस पुढे आणि अर्धा माणूस आमचा. अर्धाच म्हणून काय झालं, आम्हाला कोणी सपोर्ट केला नाही. पण हा अर्धा माणूस ह्याने आम्हाला सपोर्ट केलाय. आणि आम्ही 3.5 माणसांमध्ये हा जलसा चालू करतो. लाईट्स ऑफ. काही दिसत नाही. थांबा जरा, काही दिसलं नाही. आता बघा, या सगळ्यांनी हॅपी बर्थडे वैष्णू. बर्थडे वैष्णू, हॅपी बर्थडे. पॉपर पण स्वतःच्याच अंगावर पडणारी ही व्यक्ती. बर्थडे गर्ल बाजूला. केक खातो आणि थोड्या वेळात तुम्हाला अपडेट देतो. आता आमचा बर्थडे सेलिब्रेट करून झालेला आहे. तर आपण बर्थडे गर्लला विचारूया की त्यांना बर्थडे कसा वाटला असेल. बर्थडे होता 19 जूनला. आज तारीख आहे 7 जुलै. त्यामुळे तुम्ही समजू शकता. 1 मिनिट, आता बर्थडे गर्ल आपलं मनोगत व्यक्त करतील. 1 मिनिट जरा जागा द्या बर्थडे गर्ल प्लीज. ओके, हां सांगा तुमची मनोगत व्यक्त करा. मला भरपूर आनंद झाला. माझ्याच बर्थडेचं मी सेलिब्रेशन केलं. त्यामुळे आजच्या जो बर्थडे झाला त्याच्यात तुमचा काय वाटा होता. तुम्ही सगळ्याच वाटा माझा होता. तुम्हाला कशा प्रकारे सरप्राईज भेटलं त्याबद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता.
तुम्ही एक्सप्लेन करू शकता की कालपासून आपल्याबरोबर काय काय घडलं. सगळी बर्थडेची तयारी आम्हीच केली आहे. आम्हीच. मग त्याच्यात तुम्हाला असं सांगण्यात आलेलं का कॉल वगैरे करून की कसं करायचं आहे तो? काय काय जण काहीतरी पार्टी करतात, दाखवू शकत नाही मी. समजदार को इशारा काफी. मला रात्री 11:30 वाजता फोन आला होता की आपण असा असा प्लॅन केलेला आहे, तर आपला बर्थडे असा असा होणार. माझा बर्थडे नव्हता एकटीचा, आमच्या सगळी. आणि आज सकाळी फुगे फुगवण्यापासून जे काही घ्यायचं होतं ते आपण बड्डे गर्ल बरोबरच केलेलं आहे. असा काहीतरी युनिक बड्डे तुम्ही पण तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर करा आणि तुम्हाला समजेल ह्याच्यात किती थ्रिल आहे की ज्याचा बड्डे त्यालाच घेऊन सेलिब्रेशन करणं ही पण एक अनोखी कला आहे. हातात मोबाईल सटकत चाललेला आहे, एक करंगळी वाकडं होत चाललेली आहे. मोबाईल पडला तर देणार नाही, आधीच सेकंड हँड मोबाईल यूज करत आहे. तर तुम्हाला काय आमच्यातला 3.5 माणूस हा नाचून नाचून दमलेला आहे आणि भरपूरच दमलेला आहे तो. वाकडा झालेला आहे, वाकडा. पण आज अर्ध्या माणसाने आम्हाला दगा नाही दिला. आम्ही या 3.5 माणसांमध्ये आज पूर्ण बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला सेलिब्रेशन बद्दल काय बोलायचं आहे? सेलिब्रेशनच्या आधीच आमचं डेकोरेशन पडलं खाली, त्यामुळे आम्ही भरपूर असं दुःखी झालेलो. आम्ही नाही दुःखी, आमचं सगळं आम्ही केक खाल्ला, आम्ही मजेत. त्याच्या बड्डे गल्ला असं मध्येच कधी वाटतं, कारण फुगे पण तिनेच फुगवले, चिकटवले पण तिनेच. मग असं होतं, मनाला लागतं कधी कधी. पण कसं आहे, आयुष्य पुढे जायचंच असतं. आणि मी तुम्हाला दाखवते फटकन निव्वळ पांचटगिरी. आणि आम्ही आता जातो, टाटा बाय बाय. तुम्हाला अपडेट देत राहू. आणि हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे टू यू. मॅनेजमेंट एकदम फालतू. खूप छान आय मॅनेजमेंट. ॲग्री. मी माझ्यावर विश्वास ठेवा, खूप छान होतं. तुम्ही पण असं एकदा ट्राय करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना घेऊनच तुम्ही बर्थडे सेलिब्रेट करा. जी एक्साइटमेंट लेवल वाढते, आहा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आम्ही आता जात आहोत. काय बोलायचं तुला? काय पकडायला थोडासा थोडासा क्या है? टर्न थोडासा टर्न है. और ये हाईवे है, देखो देखो रत्नागिरी का. ये हाईवे नहीं है. क्या है ये? सिंपल सा रास्ता है. रास्ता क्या है? रस्ता. आम्ही आलेलो आहोत KFC ला. एक माणूस पुढे वा, पुढे वा, पुढे वा, जा पुढे वा. तुम्ही पण पुढे वा. थिबा पॉईंट येथे छत्रीमधनं थिबा पॉईंटला हा आहे नजारा इकडनं दिसणारा. काही बोलते अंदर मला ह्या भिजवत आहेत, ह्या भिजवत आहेत मला. या व्लॉगबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? आपण व्लॉग करू शकतो की नाही करू शकत? तुमचं काय म्हणणं आहे? काका करू शकतो ना? कोणाला घाबरतो का आपण? अजून रिक्षावाले आहेत. शॉप चुकता झालेला आहे. काय म्हणायचं आहे? तुमच्यावर स्कॅम झाला आहे त्याच्यावरनं? चालू आहे स्कॅम माझ्यासोबतचा. मी माझी परतफेड केलेली नाही. मला कंडवून ह्यांनी माझा 2 पीस खाल्ला नाही. 2 कसे काय? 2 कसे काय टोटल? कसे काय कसे काय कसे काय? तिने उचलला की मी उचलला? मी स्लो हिटर आहे, त्यामुळे त्यांनी त्याचा फायदा घेतला. नाही स्लो हिटर नाही आहे. मी 5 लिटर. तुझ्या जे समोर बसलेले होते त्याच्यामुळे स्लो हिटर, त्यांना भूक लागलेली होती, ते आदाशी होते, त्याच्यामुळे आमची रिक्षा थांबलेली रिक्षा. त्यामुळे बड्डे गर्ल बरोबरच आज आम्ही स्कॅम केलेला आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. मला अजिबात नाही. आम्हाला आहे. नाही तुला काय म्हणायचं आहे? मला खूप आहे. 1 पीस आपण याचा बदला लवकरच घेऊ. असं दाखवून स्टे ट्यून. बदला घेते की नाही?